नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जे मला प्रेम देत आहात तर मी खूप खूप आभारी आहे। असेच प्रेम कायम देत रहा, म्हणजे मलाही कॉन्फिडन्स येत राहील नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा। आणि एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात ते पूर्ण बघत चला, म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। म्हणजे जर आपलं सगळ्यांचं कुठे ना कुठे चुकत असतं तर त्या गोष्टी समजून घ्यायला थोडंसं सोपं जाईल आणि आयुष्य हे सुखमय होऊन जाईल। तर व्हिडिओ पूर्ण बघत चला। आज मला बोलायचं आहे हे लहान मुलांच्या तब्येतीबद्दल, कारण प्रेग्नेंट आहोत तोपर्यंत तर आपण खूप काळजी घेतो, पण जेव्हा मुलं डिलिव्हर होतात म्हणजे जे पोटाच्या बाहेर येतात तेव्हा आपण त्यांची काळजी घेणं कमी करतो थोडी। हे म्हणायला मला हरकत नाही, कारण आपण बघत आहोत लहान 1 ते 1 वर्षापर्यंत मुलांना घरगुती सॅरेलॅक द्या। नाचणी सत्व मार्केटमधून आणू नका। तर 6 महिने, कमीत कमी 6 महिने तर आईचं दूध पाहिजेच लेकरांना। जर आईचं दूध पुरत नसेल तर प्रेफर करा गाईचंच दूध लेकरांना द्या। पण हे आपलंच चुकी आहे की गाई आपण पाळत नाही आहोत किंवा गाईंबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, मार्केटमधनं सरळ पाकिटचं दूध वापरतोय, काय फरक पडतोय ना। पण असं नाही आहे। गाईचं दूध जर पिलं तर गाईच्या दुधामध्ये ताकद आहे आणि रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त असल्यामुळे पूर्वीपासून सांगत गेलेले आहेत आपले मोठे लोक की गाईचं दूध लेकरांना द्या, ठीक आहे। नंतर घरी तुम्ही सॅरेलॅक बनवा। तुम्हाला जर याचे व्हिडिओ हवे असतील तर मी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याचे व्हिडिओ देखील पाठवेन। नाचणी सत्व, त्याच्यामध्ये बदाम घाला, खूप सारे बदाम, नाचणी भाजून घ्या, धुवून भाजून बदाम देखील थोडे भाजून घ्या, त्याची पावडर बनवून घ्या 6 महिन्याच्या नंतर, ठीक आहे। त्याची पावडर बनवून दुधामध्ये थोडंसं गूळ, थोडंसं मीठ टाकून आधी पावडर मिक्स करा आणि पूर्णपणे ते पावडर मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही ते गॅसवरती ठेवा, कारण तुम्ही जर अगोदरच गॅसवरती दूध गरम ठेवलं आणि त्याच्यात नाचणी पावडर मिक्स केली तर ते गाठी बनतात, ते काय चांगलं नाही। मग तुम्हालाही परेशानी होईल, ते लेकराला पण ते चांगलं ते खाता येणार नाही। म्हणून थंड दुधामध्येच ते पावडर कालवून घ्या आणि नंतर गॅसवरती शिजवून घ्या आणि लेकरांना ते जशा पद्धतीने खाते घट्ट पात त्या पद्धतीने तुम्ही ते लेकरांना खाऊ घाला। दुसरं आहे ते गहू आणि ज्वारी, गहू आणि ज्वारी भाजून घ्या, ते पण मिक्सरमध्ये तुम्ही करू शकता बारीक पावडर, तर ते पण त्याच पद्धतीने बारीक करून झाल्यावरती गूळ आणि थोडंसं मीठ घालून ते दुधामध्येच शिजवा, पाण्यामध्ये शिजवू नका। दोन्ही गोष्टी दुधामध्ये शिजवून तुमचं लेकरू ज्या पद्धतीने खाईल त्या पद्धतीने त्यांना चमच्याने खाऊ घाला। नंतर तुम्ही तांदळाची पेज ती देऊ शकता। तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र शिजवून बारीक करून ते पण तुम्ही देऊ शकता। म्हणजे घरगुती पदार्थ लेकरांना द्या। कमीत कमी 1 वर्ष त्यांना सांभाळा, म्हणजे त्यांच्या शरीराची क्षमता वाढेल आणि मेंटली फिजिकली ते स्ट्रॉंग राहतील। तर आपण इथेच चुकत आहोत। लेकरांना आपण काहीही खाऊ घालतो कोणाच्याही सांगण्यावरून, कोणी म्हणतं आपण जे खाऊ घालतो ते थोडं थोडं खायल्याच्या नंतर त्याला सवय लागून जाते। अरे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर, त्यांना दात वगैरे आल्याच्या नंतर ते सगळ्या गोष्टी खाणार आहेत, त्याची काळजी करू नका। पण जोपर्यंत ते लहान आहेत, त्यांना दात येत नाहीत, तोपर्यंत त्यांना हे तुम्ही लिक्विड फूड द्या, पेज बनवून द्या, घट्ट बनवा पेज। ते जर त्यांची भूक शांत होत नसेल तर तुम्ही त्याप्रमाणे लेकरं ज्याप्रमाणे खाते त्याप्रमाणे बनवून तुम्ही त्यांना खाऊ घाला, थोडासा वेळ देत चला। कारण आत्ताच जर आपण लेकरांना वेळ दिला नाही तर पुढे त्यांना खूप प्रकारे आजारांना सामोरं जावं लागतं, त्यामध्ये आपली देखील परेशानी होती। आपण पैसे कमवण्यासाठी बाहेर जातो लेकरांना घरी ठेवून, आणि आजकाल तर असं झालं आहे की बऱ्याच घरी लेकरं सांभाळायला घरी कोणी नाही आहे, मग पाळणा घरामध्ये ठेवलं जाते। तर असं नका होऊ देऊ, घरच्या आईवडिलांना घेऊन या, त्यांच्याकडे लेकरं सांभाळायला ठेवा।
बरोबर, म्हणजे लेकरांची तब्येतही देखील चांगली राहील आणि लेकरांवरती संस्कार देखील लागतील. म्हणजे पुढे चालून आपल्याला लेकरं आम्हाला वाईट बोलतात किंवा आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हाला सोडून गेले, ही वेळ आपल्यावरती येणार नाही. म्हणून लेकरांना पाहिजे तेव्हा वेळ देत चला, त्यांच्यासोबत वेळ घालवा, म्हणजे ते वाईट मार्गाला जाणार नाहीत. आणि त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मुलांना हे फास्ट फूड देऊ नका. म्हणजे चिप्स झालं, मार्केटमध्ये काही पण गोष्टी अवेलेबल आहेत, ड्रिंक आहेत, कोल्ड्रिंक आहेत. आपण तर मूर्ख आहोत, आपण तर खातोय पितोय, पण त्या लेकरांना त्याच्या सवयी लावू नका. तुम्ही आधी कमी करा बाहेरचं खाणं, म्हणजे लेकरांना त्या सवयी लागणार नाहीत. कारण आमच्या घरी देखील आई आम्हाला कधीच बाहेरचं खायला द्यायची नाही. हा तुम्ही फळं खा, घरी बनवायची ती स्वतः, पण बाहेरचं आम्हाला कधीच खाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे आम्हालाही सवय लागून गेली की बाहेरचं आम्हाला त्याचं काही कौतुकच वाटत नाही बाहेरच्या खाण्याचं. म्हणून आम्ही घरगुती जे असेल ते पण कधीतरी खातो, नाही असं नाही, कधीतरी खातो, पण रेग्युलर खात नाही. कारण बाहेरचं खाऊन आपण आपली तब्येत खराब करून घेतो, पैशाने विकत घेतो ते पदार्थ खातो आणि काही तकलीफ झाली तर आपण डॉक्टरांना देखील पैसे घालतो. म्हणजे किती आपण नुकसान करतो आहे आपल्या स्वतःचं शरीराचं, ते आपण स्वतः विचार करा. स्वतः तुम्ही बाहेरचं खाणं टाळा आणि लेकरांना देखील या सवयी लागू देऊ नका. ठीक आहे, तर लेकरांची काळजी घ्या, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही, आपल्या लेकरांना देखील कुठलाही त्रास होणार नाही. ते मेंटली फिजिकली स्ट्रॉंग राहतील. म्हणून त्यांना घरगुती सॅरेलॅक बनवून द्या, खूप सारे बदाम नट्स टाकून द्या, फ्रूट्स खायला द्या, त्यांचं ज्यूस बनवून द्या, म्हणजे लेकरं आपले मेंटली फिजिकली स्ट्रॉंग राहतील. नंतर त्यांच्यावरती प्रेशर लादण्यापेक्षा अगोदरच त्यांच्या खाण्यापिण्यात जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर पुढे ते स्पोर्टमध्ये, खेळामध्ये किंवा अभ्यासामध्ये हुशार राहतात. आपल्याला त्याच्यावरती जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. ते आपोआपच त्यांची क्षमता, ब्रेन म्हणजे मेंदू किंवा फिजिकल जी स्ट्रेंथ आहे ती वाढलेली असते आणि ते बरोबर सगळ्या गोष्टी कॅप्चर करतात. आणि सकाळी तुम्ही देखील ऑफिसला वगैरे जात असाल तर भरपेट जेवण करून जा. जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर आपल्या पैसा कमवण्याला काही अर्थ नाही. कारण आपण पैसा कमवणार आणि दुखणं आलं की दवाखान्याला ते घालणार. म्हणजे कितपत आपण नफ्यात आहोत की तोट्यात आहोत हे तुम्हीच बघा. आणि सगळ्यात जास्त लेकरांना लक्ष द्या. कारण आपण लेकरांना लक्ष नाही, तुम्हाला नाही होते तर घरच्या आईवडिलांना बोलून घ्या तुमच्यासोबत राहायला, आणि लेकरं त्यांच्याजवळ सेफ राहतील पाळणा घराच्या पेक्षा पण. ठीक आहे, आणि लेकरांवरती संस्कार देखील चांगले लागतील याची देखील काळजी घ्या. कारण मोठं झाल्यावरती लेकरांना संस्कार लागत नाहीत, मग आपल्याला रडायला येतं अक्षरशः. आजकाल तुम्ही बघत आहात अनेक आईवडील बोलतात की आमच्या मुलांनी असं केलं तसं केलं, वाईट बोलतात, मारतात. त्यांना तुम्ही पर्सनली जाऊन विचारा की ते जेव्हा लहान होते तेव्हा तुम्ही त्यांना वेळ दिला का. ते स्वतः तुम्हाला सांगतील त्यांची काय चूक झाली आहे, आणि ही चूक आपली होऊ नये हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. लेकरांना वेळ देत चला, चांगले संस्कार देत चला, म्हणजे आयुष्यभर आपल्याला पस्तावण्याची, रडण्याची वेळ येणार नाही. त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. बाहेरचे कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना सवय लावू देऊ नका. पहिली स्वतःची सवय बदला. ठीक आहे, आपण जे करतो तेच लेकरं करतात. म्हणून तुम्ही आधी घरगुती जेवण प्रिफर करा, बाहेरचं खाणं टाळा, तरच मुलं आपलं बघून शिकतील. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेत चला. बाय बाय. आणि माझं मत पडतंय की नाही, माझं काय चुकत आहे काय नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. बाय बाय.